तर हाय नमस्कार, बघू शकताय इथं उत्रेश्वरचं मंदिर असं आहे. तर काहीतरी निमतानी आलो इकडं, तर तिथं चाललंय फोटो काढणं. आणि एवढं मोठं कासव आहे की तिथं प्रमाणाच्या बाहेर मोठं कासव आहे. आणि लय भारी वाटलं, मन मन एकदम भारी असं प्रसंग वाटलं. देव दाखवतो दिसलं. फोटो काढणं चाललंय. म्हणलं चला आपण छोटासा एक ब्लॉग बनवू. वहिनी म्हणल्या बनवा म्हणून. इतकं भारी वाटतंय की प्रमाणाच्या बाहेर एकदम असं नाही का, मन भरून आल्या. मन किती एकदम आनंद झाल्यासारखं एकदम असं म्हणजे छान वाटलं. तर या देवाला पण मनापासून मागितलं ना, प्रत्येक गोष्ट पूर्ण होते. आम्ही इथंच होतो ना केमला कामाला, मी होती ना त्यावेळेस जत्राच्या वेळेस काय सीजन पण झालं ना, आम्ही तिकडे गेलो ना. जत्रेला येऊ लय नाचलो, पण जत्रेला येणंच झालं नाही. आणि जत्रा तर आठ दिवसच पुढं होते, नाही येणं झालं म्हणून नाही आलो. एकदम असं भारी आहे वातावरण. एवढं मोठं मंदिर आहे, एवढं भारी बांधकाम आहे की प्रमाणाच्या बाहेर. बघू शकते. यांचं फोटो काढणं चाललंय. दिसलं ना आतमध्ये फोटो काढणं चाललंय त्यांचं. म्हणलं काढा बाई फोटो तुम्ही म्हणलं. तर एवढं भारी वाटलं की एक तर कोणची बाणूसाठी इच्छा प्रत्येक देवाला हात जोडते, प्रत्येक देवाला हात जोडणं असतं बाणूसाठी. तर बाणूला अंगारा चालवला आहे का लिहायला. एक एवढं भारी आहे. इथं शूटिंग झालेली आहे नाही का, कोणतं तर मराठी पिक्चर इथं झालेला आहे. त्यामुळं एवढं भारी वाटतं की त्याला मापच नाही. एकदम असा आनंदमय नाही. जत्रा तर लय मोठी असते. गणपती तिथं बसतो. तेच आहे का, तिथं गणपती असतो कायमचा म्हणजे ठेवते ती. पण तिथं सगळं काय कार्यक्रम बड्डेचं म्हणा, कुणाचं लग्न ही काय असेल ना, तर तिथं होतं. बघू शकते तिथं ती पडदा झाकलाय. तिथं भारी असं वातावरण आहे. तिथं पण मस्त वातावरण, म्हणजे लग्न पण होते ते महाग तिकडं पाठीमागं. लग्नाचं स्टेज पण म्हणजे सगळं आहे तिथं. हो बघू शकतो. म्हणजे देव इथं एवढं म्हणजे गरीब सरीबीची लग्न असते ते, म्हणजे तशी बी श्रीमंताची बी लग्न होते ते. श्रीमंताची बी लग्न होते ते, गरीबाची बी होते ते. तिकडे लग्नाचा स्टेज हे पडेल. कुकू ये मामा.